नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, नागरिकांना आनंदाची बातमी। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना आता जून आणि जुलैमध्ये 3000 रुपये मिळणार आहेत। हे 3000 रुपये कशा पद्धतीने मिळणार या संदर्भात शासनाने पारित करून अतिशय आनंदाची खुशखबर दिलेली आहे। चला तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे 3000 रुपये मिळणार आहेत ते कसे मिळणार त्या संदर्भात अधिकृत माहिती काय आहे हे सविस्तरपणे जाणून घेऊया। चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तसेच वृद्ध भूमिहीन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजना मिळण्यासंदर्भात जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। आणि या लाभार्थ्यांना जून ते जुलै या 2 महिन्यामध्ये पैसे वाटप करण्यासंदर्भात हा शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे। 11 जून 2024 रोजी शासनाने हा GR प्रसिद्ध केलेला आहे। आणि या GRच्या अंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता तब्बल 41,47,48,760 रुपये इतके पैसे संजय गांधी निराधार योजनेसाठी देण्यात आलेले आहेत। आणि जे वृद्ध भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांना जे अर्थसहाय्य केले जाते यासाठी 17,17,25,840 रुपये इतके अनुदान दिलेले आहे। आणि हे दिलेलं अनुदान हे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी असणार आहे आणि ते मंजूर सुद्धा झालेलं आहे। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जेवढेही लाभार्थी आहेत किंवा वृद्ध भूमिहीन शेतमजूर जे आहेत त्यांना सर्वांना अनुदान मिळावं, अर्थसहाय्य मिळावं यासाठी ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। आता ही रक्कम कशी मिळणार तर ही रक्कम तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयातून किंवा पंचायत समिती कार्यालयातून डायरेक्ट महा-DBTच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। तुम्ही तुमचं बँक आधारशी लिंक किंवा आधार कार्ड बँकेच्या अकाउंटशी लिंक करणं खूप गरजेचं आहे। जर तुमचं एकमेकांना लिंक नजर नसेल तर तुम्हाला जे जून आणि जुलै 2024च्या कालावधीमध्ये संजय गांधी निराधार योजना आणि जे भूमिहीन जे शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत त्यांना जे पैसे मिळतात ते पैसे मिळणार नाही आहेत। आता हे जे पैसे आहेत ते 3000 रुपये ते 3500 रुपयाच्या प्रमाणामध्ये तुम्हाला मिळणार आहेत। तर हे मिळण्यासाठी तुमच्याकडे तुमचं बँकेचं पासबुक आधारशी लिंक असणं आवश्यक आहे आणि हे पैसे तुम्हाला जून आणि जुलैमध्येच मिळणार आहेत। तर त्या संदर्भात हा शासन निर्णय अतिशय महत्त्वाचे तुम्हाला इथे खाली सुद्धा दिलेला आहेत। पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, संभाजीनगर इथे कशा पद्धतीने पैसे वितरित केले जाणार आहेत। त्याच प्रमाणात इकडे सुद्धा तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने जे वृद्ध भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांना जे पैसे दिले जाणार आहेत ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पहिल्या वेतन स्वरूपामध्ये देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, अशा पद्धतीने शासनाने जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तसेच जे भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांना सुद्धा जे पैसे देण्यात येत आहेत या संदर्भात शासन निर्णय पारित करून सर्वांना आनंदाची खुशखबर या ठिकाणी दिलेली आहे। म्हणून मित्रांनो, सदर माहिती, सदर व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत तसेच भूमिहीन शेतमजूर जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।